मित्रांनो, सध्या संपूर्ण जगात फक्त एका गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्हाला माहित असेल की रिसेंटली जेव्हा डोनाल्ड ट्रम्प जिंकून आले तेव्हा स्टारगेट नावाचा एक प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आला होता, खासगी गुंतवणुकीसह $500 बिलियन. तेव्हा असं वाटत होतं की अमेरिका एआय मध्ये सगळ्यात पुढे निघून गेली आहे आणि त्याला टक्कर देणारं आता मार्केटमध्ये कोणीच नाही. पण इथे मला तुम्हाला सांगायचं आहे की चीनने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केलंय. तुम्ही पाहत असाल की सध्या इंटरनेट आणि सोशल मीडियावर डीप सीक बद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. तुम्ही पाहू शकता ही बातमी की हाऊ स्मॉल चायनीज एआय स्टार्टअप डीप सीक शॉक सिलिकॉन व्हॅली. म्हणजे कोणी इथे कल्पनाही केली नव्हती की चीनची एक छोटीशी एआय कंपनी एवढं मोठं काम करेल. चॅट जीपीटी म्हणा, मेटा म्हणा, त्यानंतर गुगलचा एआय जेमिनाय म्हणा, या सगळ्यांना टक्कर देऊ शकतं हे डीपसीक ऍप. आणि इतकंच नव्हे तर या एआय टूलमुळे अमेरिकेतल्या आयटी कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही डीपसीक R1 टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे, त्याच्याबद्दल इतकी चर्चा का होते आहे, याचे फीचर्स काय आहेत आणि यामध्ये असं काय आहे की हा वेकअप कॉल असल्याचा इशारा खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देत आहेत. चिप कंपन्या, एआय कंपन्यांसाठी कोणतं आव्हान याच्यामुळे उभं झालंय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चॅट जीपीटी आणि डीपसीक यांच्यामध्ये काय फरक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या आजच्या भागात पाहणार आहोत. नमस्कार, मी स्नेहा आणि तुम्ही पाहताय से हाय टू स्काय. पुढे जाण्याआधी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये दिसतील. सगळ्यात आधी बघूयात की एआयच्या जगात नेमकं काय चालू आहे. बघा, 2 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल की ओपन एआयचा चॅट जीपीटी मार्केटमध्ये आला होता आणि ज्या पद्धतीचा त्याचा परफॉर्मन्स होता, एवढा प्रभावशाली होता की लोक आश्चर्यचकित होते. याच्यामध्ये चॅट जीपीटी कडून आपल्याला जे काही काम करून घ्यायचं असेल ते तो करून देतो. म्हणजे अगदी कोणती माहिती शोधणं असेल किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर असेल, तसंच क्रिएटिव्ह लिखाण असेल, कोडिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी चॅट जीपीटी अगदी काही सेकंदात करून देतो. आणि त्यामुळे असं वाटत होतं की जो चीन आहे तो एआयच्या स्पर्धेत मागे पडत चाललाय आणि अमेरिका झपाट्याने पुढे जाते. कारण पहिली गोष्ट म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि ओपन एआयचं चॅट जीपीटी समोर आलं, कारण मायक्रोसॉफ्टने त्यात इन्व्हेस्टमेंट केली होती. त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त गुगलचं जेमिनाय आलं, त्यानंतर मेटा, अमेझॉन आणि यासारख्या ज्या अमेरिकन कंपन्या आहेत त्या कंपन्या आपलं एआयचं मॉडेल लॉन्च करत होत्या. पण दुसरीकडे चीनने सुद्धा आपले प्रयत्न सोडले नव्हते. सुरुवातीला चीनच्या अलिबाबा आणि बायडू सारख्या कंपन्यांनी बिलियन्स डॉलर्सची गुंतवणूक केली होती, जेणेकरून ते एआय मध्ये स्वतःचं मॉडेल तयार करू शकतील. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अचानक तुम्ही पाहिलं असेल की सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणी चीनच्या डीपसीक या एआय कंपनीबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 20 जानेवारीला हे ऍप ऍपल स्टोअरला डाउनलोडसाठी उपलब्ध झालं आणि आठवडाभरातच हे ऍपल स्टोअरवरचं टॉप 3 ऍप्स मध्ये सर्वाधिक डाउनलोड होणारं नंबर 1चं ऍप ठरलं. या डीपसीक ऍपमुळे इतकी खळबळ माजली की अमेरिकन शेअर बाजारात सगळ्या टेक कंपन्यांचे शेअर्स धडाधड पडले. सगळ्यात जास्त फटका बसला तो एनविडिया कंपनीला, जी एक चिप बनवणारी कंपनी आहे. तर पहिला प्रश्न हा येतो की हे डीपसीक R1 नेमकं आहे तरी काय. तर पहा, डीपसीक R1 हा एक एआय वर चालणारा चॅटबॉट आहे. डीपसीक ही चायनीज आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी सुरू केली आहे 40 वर्षाच्या लियांग वेंगफेन यांनी. या कंपनीचे मुख्यालय चीनच्या हाँगझोऊ या शहरात आहे. कंपनी लॉन्च करण्यात आली जुलै 2023 मध्ये, पण या कंपनीचं एआय असिस्टंट ऍप जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेत लॉन्च करण्यात आलं. एआय आणि एआय वर आधारित तंत्रज्ञानासाठी अत्याधुनिक चिप्स हव्या असा ट्रेंड इंडस्ट्रीमध्ये असताना वेंगफेन यांनी हा डीपसीक चॅटबॉट तुलनेने जुन्या एनव्हीडीआय A100 चिप्स वापरून उभा केला. अशा सुमारे 50,000 स्वस्त उपलब्ध चिप्स वापरून डीपसीक लॉन्च करण्यात आल्याचा अंदाज आहे. आपली एआय मॉडेल्स ही इंडस्ट्रीतल्या चॅट जीपीटी सारख्या इतर एआय मॉडेल्सच्या तोडीची असल्याचं डीपसीकने म्हटलंय आणि यामुळेच अमेरिकन टेक इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. बघा, जसं की आपण चॅट जीपीटी म्हणतो तर त्यावर तुम्हाला काहीही हवं असेल, जसं की एखादं ऍप्लिकेशन लिहायचं असेल तर तुम्ही सिम्पली टाईप करता आणि तुम्हाला लगेच विदिन अ सेकंड उत्तर मिळतं. त्यानंतरच ओपन एआयच्या O1 बद्दलही आजकाल बरीच चर्चा सुरू आहे. तर हे सर्व एआय टूल्स आहेत जे तुम्ही सहजपणे वापरू शकता आणि त्याला बनवलं कोणी आहे, हे बनवले गेले आहेत ओपन एआय द्वारे. ठीक आहे. त्याचप्रमाणे चीन मधलं हे स्टार्टअप आहे, त्याचं नाव आहे डीपसीक. त्यांनी हा एआय मॉडेल लॉन्च केला आहे आणि त्याचंच नाव आहे R1.
DeepSeek R1 आणि या AI टूलने ज्या प्रकारचा परफॉर्मन्स दाखवला आहे त्यामुळे त्याची खूप चर्चा होते आहे. DeepSeek R1 हा एक अत्याधुनिक भाषा मॉडेल आहे जो हायब्रिड आर्किटेक्चरवर आधारित आहे. याआधी DeepSeekने V3 नावाचं एक AI टूल लॉन्च केलं होतं, परंतु ते फारसं यशस्वी झालं नाही. मात्र आता त्यांनी R1 लॉन्च केल्यानंतर तो प्रचंड यश मिळवत आहे. ChatGPT तयार करणाऱ्या OpenAI या कंपनीने गेल्या एका वर्षात तब्बल $5 अब्ज खर्च केले, तर 2025 मध्ये AI संबंधित प्रोजेक्ट्समध्ये मेटा कंपनी $65 अब्ज गुंतवणार असल्याचं मार्क झकरबर्ग यांनी म्हटलंय. OpenAI, गुगल, अँथ्रोपिक यांसारख्या कंपन्यांनी त्यांचे AI बॉट्स विकसित करण्यासाठी केलेल्या खर्चाच्या तुलनेत अगदी कमी किमतीत म्हणजे फक्त $60 लाख मध्ये DeepSeekने AI चॅटबॉट विकसित केलाय. मग हे ऍप इतकं लोकप्रिय का झालं? त्याचं कारण म्हणजे ते फ्री आहे. कंपनीची वेबसाईट आणि ऍपल स्टोअर मधून कोणीही हा चॅटबॉट डाउनलोड करू शकतो. ChatGPT सारखाच DeepSeekचाही एक AI असिस्टंट आहे जो तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. शिवाय DeepSeek ओपन सोर्स आहे, म्हणजे संशोधक, डेव्हलपर्स, युजर्स यांच्यासाठी कंपनीने त्यांचा अंडरलाईन कोड खुला ठेवलाय. त्यामुळे यावर कोणीही व्यक्ती काम करून बदल आणि सुधारणा करू शकते. त्यामुळे आजवर AIचं क्षेत्र ठराविक लोकांसाठी जे मर्यादित होतं ते आता जगभरातल्या कोडर्स, डेव्हलपर्स, संशोधक आणि आपल्यासारख्या युजर्ससाठी खुलं झालंय. DeepSeekने तुलनेने जुन्या आणि कमी ऍडव्हान्स सेमीकंडक्टेड चिप्स वापरून AI चॅटबॉट विकसित केला आणि सगळ्या जगाला फुकट देऊन टाकला. प्रचंड पैसा आणि आधुनिक तंत्रज्ञान असेल तरच AIच्या क्षेत्रात या कंपन्यांना वाव आहे या समजाला त्यामुळे तडे गेले आणि त्यांचा फटका हा अमेरिकन कंपन्यांना स्टॉक मार्केटमध्ये बसला. NVIDIA कंपनी जी अमेरिकन कंपनी आहे आणि जी हाय परफॉर्मन्स चिप्स बनवते त्याचा स्टॉक 27 जानेवारीला 17% कोसळला. मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेला यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की चीनमध्ये होणाऱ्या AI विकासाकडे खूप गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. यावरूनच आपण समजू शकतो की DeepSeekमुळे जगातल्या IT क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांना धक्का बसलाय. 2023 मध्ये जगभरात जे काही 1328 मोठे लँग्वेज मॉडेल्स अस्तित्वात होते यापैकी 36% मॉडेल्स चीनमधून आले होते. यावरून स्पष्ट होतं की चीन AI क्षेत्रात वेगाने पुढे जातोय आणि जागतिक स्पर्धेत महत्वाची भूमिका बजावतोय. सध्या चीन AI क्षेत्रात अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे. हो, अजूनही तो अमेरिकेपेक्षा थोडा मागे आहे, पण DeepSeekमुळे परिस्थिती झपाट्याने बदलू शकते. DeepSeekच्या या यशामुळे चीन भविष्यात अमेरिकेलाही मागे टाकू शकतो. भविष्यात DeepSeek AI क्षेत्रात मोठे बदल घडवू शकतो. AI तंत्रज्ञान सध्याच्या घडीला सुपर पॉवर मानलं जातंय. ते ज्या कंपन्यांच्या, ज्या देशाच्या हातात आहे त्यांच्याकडे संशोधन, निर्मिती, व्यापार आणि अगदी राजकीय सुद्धा वर्चस्व असेल. चीन AI मध्ये इतक्या वेगाने वाढ करत असताना भारतानेही यात पुढे जाण्याची गरज आहे का? भारत AI तंत्रज्ञानात अधिक गुंतवणूक करून ग्लोबल स्पर्धेत आपली भूमिका बजावू शकतो का? यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी से हाय टू स्कायला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.